आता शेती करणं पण काय सोपं नाही भाऊ. अनेक संकटांना सामोरे जाऊन आहे ना, जो कोणता बिझनेस केला जातो ना, तो शेती असतो. तर मग आहे ना, सतत होणाऱ्या डी-पी-ओ फॉल्टामुळे आहे ना, आपल्या मोठीचा जाळान दूर झाला. आता ती नीट करायची होती आपल्याला, म्हणजे खाली सोडायची होती विहिरीमध्ये. मग अगोदर पाणी-बिणी भरून घेतलं. आता पाणी म्हणजे जीवन हे सगळ्यांनाच लागतं बरं का. तर मग आपल्याला नट आणायचे होते. मग काय गेलो वडगाव पानला नट आणण्यासाठी. मग काय ते नट वगैरे घेतले. तिथं आमचे मित्र भेटले. पण तुमचे व्हिडिओ खूपच सुंदर राहते म्हणे, आम्ही दररोज पाहतो. तर तुम्हाला वेळ कसं काय मग भेटतो म्हणे शेतीमधून एवढं नाही का? त्यांना मी एकच म्हणलं, कोणत्याही गोष्टीची आवड असेल ना, त्यासाठी सवड काढावीच लागती. तर मग काय इकडे आलो, मोठीचे नट-बीट जोडले आणि चालू करून दिली नाही का. मग काय आता इकडे मोटर-बिटर चालू करून दिली मस्तपैकी. पाणी आता भरून राहिलं बरं का आपलं. तर मग आता दुसऱ्या प्लॉटमध्ये आपल्याला आहे ना तणनाशक मारायचं होतं. मग तिथं म्हटलं आता टाकी-बिकी अगोदरच भरून ठेवा. मग काय तर टाकी-बिकी भरून ठेवली बरं का. आणि तिकडे आपण आता मकाची ज्या वावरात कुट्टी केली ना, तिथं पण आपल्याला कांदे करून द्यायचे म्हणलं. नांगरण्यापेक्षा सरी फोडून घेऊ म्हणलं. त्याच्यावर रोटा मारून मग सारे पाडू मस्तपैकी. मग काय केलं आपलं सरी फोडायचं काम तर चालूच होतं बरं का. पण आपल्याला कॉक बिंगवायला पण जायचं होतं. इकडे रेन पाईप चालू आहे आपली एका प्लॉटवर कांद्याच्या. मग तिकडं कॉक बिंगवून आलो पूर्ण वावराची सरी-बेरी मस्तपैकी फोडून घेतली बरं का. घरी आलो तर आपल्याला भेटण्यासाठी ना खूप लांबून पाहुणे आले होते. ते म्हणे तुमचे व्हिडिओज घ्या म्हणे आम्हाला. तर म्हटलं चालन राव, तुम्हाला नाही घ्यायचं मग कोणाला घ्यायचं?